एक दिवस तुझी बॉडी आम्हाला पण फ्रीजमध्ये दिसू शकेल, पण आम्हाला ते बघायचं नाही आहे, असं तिच्या मैत्रिणी तिला थट्टेने म्हणायचे. आणि ही होती स्तुती सोनवणे. ही MDSची स्टुडंट होती. ती डेंटल सर्जरीमध्ये ती मास्टर करत होती. एक हुशार मुलगी, तिचं सगळं करिअर छान सुरू होतं. अशा या मुलीने 6 पानाचं सुसाईड नोट लिहिलं आणि तिने स्वतःला संपवून टाकलं. ही धक्कादायक घटना मुंबईची आहे. ती मुंबईला एंटॉप हिलमध्ये राहत होती आणि तिने स्वतःला संपवून टाकलं. पण तिने 6 पानाचं सुसाईड नोट लिहिलं. त्यामध्ये बरंच काही लिहिलेलं आहे, ते आपण बघणार आहोत. पण त्याहीपेक्षा जास्त भयंकर आणि धक्कादायक जी घटना आहे, ह्याच्यामध्ये ज्याचा उल्लेख केलेला आहे, ती खूपच धक्कादायक अशी घटना आहे. आणि ही घटना जर जाणून घ्यायची असेल तर याला शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती मुंबई या ठिकाणची आहे. इथे स्तुती सोनवणे नावाची मुलगी आपल्या आईबाबांसोबत राहत होती. हुशार होती, देखणी होती, टॉपर होती. तिचं करिअर खूप छान होतं. पण एक दिवशी तिची भेट फुझेल मोहम्मद खानसोबत झाली. ते पहिल्यांदा दादरला भेटले होते आणि त्यांचं मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आणि ते कधी पिझ्झा खायला जायचे, कधी ते चौपाटीवर फिरायचे, तर कधी ते बाईकने अलिबागपर्यंत फिरून यायचे. अशी त्यांची मैत्री खूप छान झाली होती, प्रगाढ झाली होती आणि ते दोघंही एकमेकांसोबत आनंदी होते. फुझेल हा ॲडव्होकेट होता आणि तो पण हुशार होता, चांगला होता. पण सुरुवातीला तो तिला चांगलाच वाटला, पण नंतर तिला त्याच्यामध्ये खूप सारे असे दोष दिसायला लागले. ह्या दोघांची मैत्री खूप चांगली झाली होती. तिच्या बर्थडेमध्ये त्याने ताज हॉटेलचं एक रूम बुक केलं होतं आणि त्या रूमला त्याने खूप छान सजवलं होतं. आणि हे सगळं बघून ती खूप आनंदी झाली होती. त्यांचे संबंध फ्रेंडशिपपेक्षा थोडे पुढे गेलेले होते आणि ते दोघं पण एकमेकांसोबत राहत होते. ती म्हणाली की मी त्याच्यासोबत सकाळी उठून मला आनंद व्हायचा, असे त्यांचे संबंध होते. ती खुश होती त्याच्यासोबत आणि ती त्याच्यासोबत प्रामाणिक पण होती. म्हणून तिला असं कधीच जाणवलं नाही की याच्यामध्ये खूप त्रुटी आहेत म्हणून. तो प्यायचा खूप, तो स्मोक खूप करायचा. ती त्याच्यासोबत असायची तरी पण तो डेटिंग ॲपवरती जायचा. तो बंपर ॲप जे असते तिथे जायचा आणि ह्या सगळ्या वाईट गोष्टी त्याच्याजवळ होत्या. पण तरीही ती प्रेमात आंधळी होती, म्हणून तिने ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. आणि आज ती ह्याच्यातनं खूप मानसिक ताणात होती, मानसिक तणाव तिच्यामध्ये होतं आणि ती खूप टेन्शनमध्ये राहायला लागली होती. सॅटर्डेचा दिवस होता. आईबाबांना ती रडताना दिसली होती. पण ती म्हणाली काही नाही, सहजच थोडा ताण होता हॉस्पिटलमध्ये, म्हणून मी थोडी रडते आहे, असं ती बोलली. आईबाबांना असं वाटतं ठीक आहे, होते आहे असं. पण जेव्हा 8 मार्चला तिचे आईबाबा दोघंही संडेला जेवायला बाहेर गेले, तर तिला म्हटलं बेटा तू पण चल. तर ती म्हणाली नाही, मला झोप येत आहे, मी काही येत नाही. मग आईबाबा दोघंच जेवायला गेले. ती घरीच होती आणि 15-20 दिवसापासून तिचे आईबाबा तिचं बिहेवियर बघत होते. तर ती खूप कशात इन्व्हॉल्व होत नव्हती. 15 दिवसापूर्वी पण तिच्या आईबाबांना ती रडताना दिसली होती. तर त्यांनी विचारलं होतं की काय झालं म्हणून.
तर तिने म्हटलं होतं की माझ्या कॉलेजमध्ये जे डॉक्टर बंगा आहेत ते मला खूप टॉर्चर करतात, ते मला त्यांचे पर्सनल कामं पण सांगतात आणि ते खूप घाणून म्हणजे घालून पाडून पण बोलतात असं ती सांगत होती. पण बाबा म्हणाले की तू काही काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको, काही होत नाही, घाबरू नको कोणाला, असं बाबांनी तिला सांगितलं. पण 5 वर्ष ते तिचे सिनियर असल्यामुळे ती थोडी डिप्रेशनमध्ये होती की मला यांना सामोरं जावं लागेल असं वगैरे ती बोलली. तिचं पूर्ण करिअर त्यांच्या हातामध्ये आहे असं तिला वाटत होतं, त्यामुळे ती थोडी कुठेतरी घाबरलेली असायची असे तिचे बाबा सांगत होते. तर तिच्या बाबांनी म्हटलं पण घाबरू नको, काही हरकत नाही, काही होणार नाही, असं तिच्या बाबांनी तिला समजवलं. मग तरी पण त्या 15-20 दिवसामध्ये तिचं बिहेवियर असं होतं की आई बाबा जेव्हा बोलायचे तेव्हा ती हां, नाही, हो, बस असंच बोलायची, ह्यापेक्षा जास्त ती बोलत नव्हती. पण आईबाबांना असं वाटलं की हॉस्पिटलमध्ये काहीतरी टेन्शन असेल, थोडंफार असेल, जे असते, त्यामुळे त्यांनी इतकं काही सिरियसली घेतलं नाही. मंडेला जेव्हा ती, संडेला तर हे लोक जेवायला गेले, ती आली नव्हती. मंडेला जेव्हा ती उशिरापर्यंत झोपून होती तेव्हा तिचे बाबांनी तिला खूप बोलावलं, खूप हाका मारल्या तिला, पण ती आली नाही. तिच्या आईने सुद्धा तिला खूप बोलावलं पण ती नाही आली. मग तिचे बाबा तिच्या रूममध्ये गेले, त्यांनी नॉक केलं पण ते आतून बंद होतं. त्यांनी खूप नॉक केलं पण तिने काही रिस्पॉन्स दिला नाही. तेव्हा त्यांनी दार तोडलं आणि ते आतमध्ये गेले. तेव्हा ती पंख्याला अडकलेली बाबांना दिसली. बाबांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासामध्ये त्यांना 6 पानाचं सुसाईड नोट दिसलं. त्याच्यामध्ये पहिल्या पानावरती लिहिलं होतं की ती कशी फुजेलला भेटलेली आहे आणि पहिल्यांदा ते दादरला भेटलेले आहेत, असं सगळं तिने खूप छान लिहिलं होतं त्याच्याबद्दल. आणि ती त्याच्या प्रेमामध्ये आहे असं तिथे लिहिलेलं होतं. तोही तिच्या प्रेमामध्ये आहे असं पण होतं. दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं, पण तरी तो तिला कुठे प्रामाणिक नाही असं तिला जाणवत होतं. पहिल्या पानात तर तिने सगळं छान छान लिहिलं त्याच्याबद्दल. दुसऱ्या पानामध्ये ती म्हणाली, आजच्या पानामध्ये लिहून होतं की त्याच्यामध्ये सगळे वाईट गुण होते. तो ड्रिंक करायचा, तो स्मोक करायचा आणि तो डेटिंग ॲपवर राहायचा आणि असे जे काही ॲप्स आहेत असेच ज्याला आपण म्हणू शकतो अश्लीलतावाले, तर त्या ॲपमध्ये सुद्धा तो राहायचा आणि तिथे तो ॲक्टिव्ह राहायचा असं तिचं म्हणणं होतं. तो ॲडव्होकेट होता आणि तो तिच्यावरती संशयसुद्धा करायचा. तो तिच्यावरती ओरडून बोलायचा, तिला रागवून बोलायचा आणि तिचं इन्सल्ट करायचा. ती पण एक डॉक्टर होती, MDS करत होती, ती मास्टर करत होती डेंटलमध्ये, पण तरीही त्याला तिच्याबद्दल एवढं म्हणजे तिच्या करिअरशी इतकं काही घेणं देणं नव्हतं. तो तिच्यावरती रुबाब झाडायचा, तिला रागवायचा आणि तिच्यावरती ओरडायचा. ह्याच्याने मात्र ती मनातून खचायला लागली होती. तिचा जो आत्मविश्वास होता तो कमी व्हायला लागला आणि ती कुठेतरी टेन्शनमध्ये राहायला लागली. तिला मानसिक त्रास होत होता ह्या सगळ्या गोष्टींचा. तिने त्याच्याजवळ जितकेही वाईट गुण होते त्या सगळ्याला तिने इग्नोर केलं होतं, कारण ती त्याच्यासोबत प्रेमात होती. प्रेम आंधळ असते असं म्हणतात, तर तिच्यासोबत पण ते तसंच झालं. तिला त्याचे वाईट गुण दिसलेच नाही. ती केवळ त्याच्यासोबत छानच राहिली, पण त्याने तिला दगा दिला. तो तिच्यासोबत वाईट वागायचा, तो तिच्यासोबत घाणेरड्या लेवलने तिला फेस करायचा. हे तिने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे. हे तिने आपल्या लिहिलेल्या 6 पानाच्या सुसाईड नोटमध्ये हे सगळं तिने लिहिलं होतं. पण तिच्या मैत्रिणींना सुद्धा हे सगळं माहिती होतं आणि त्या म्हणायच्या की बघ तू आम्हाला फ्रीजमध्ये दिसू नको. या दोघांच्या वादाबद्दल त्यांना माहिती होतं,
तर त्या म्हणायच्या की बघ, आम्हाला तू फ्रीजमध्ये दिसू नको, आम्हाला ते बघायचं नाही आहे. तिला असं वाटायचं की सगळे लोक सारखे नसतात, त्यामुळे ती दुर्लक्ष करायची आणि ती कुठे ना कुठे या संबंधांपासून तणावात राहायला लागली होती. यांच्या संबंधांना एकच वर्ष, एका वर्षापेक्षा थोडं जास्त झालं होतं. या एका वर्षामध्ये तिला मानसिक त्रास खूप जास्त व्हायला लागला होता फुझेलपासनं. स्तुती त्याला म्हणायची की आपण लग्न करू म्हणून. तर त्याने आपल्या आईबाबांना तिला भेटायला नेलं होतं. तर तिची आईबाबा म्हणतात की बेटा, तुम्हा दोघांमध्ये म्हणजे तू 8 वर्षाने स्तुतीपेक्षा मोठा आहेस, ही हिंदू आहे, आपल्याला या देशामध्ये राहू दिले जाणार नाही आणि आपल्याला खूप त्रास होईल, आपल्याला खूप काही फेस करावं लागेल, म्हणून हे लग्न करू नको, असं स्तुतीच्या बाबांनी पोलिसांना सांगितलेलं आहे. हे नोटमध्ये नव्हतं, पण त्याच्या बाबांनी असं सांगितलं. फुझेलच्या आईबाबांनी जेव्हा लग्नाला नाही म्हटलं, कारण ती हिंदू आहे आणि तो मुस्लिम होता, तर हे लग्न करू नका, कारण या देशात आपल्याला राहू दिल्या जाणार नाही, असं फुझेलच्या बाबांनी फुझेलला म्हटलेलं. तर त्याने तिला म्हटलं की आपलं लग्न होऊ शकत नाही. तेव्हा स्तुती त्याच्यापासून वेगळी झाली आणि तिच्या आयुष्यामध्ये कोणी दुसरा मुलगा आला. हे दोघं आपलं पास्ट विसरून एकमेकांसोबत प्रेमाने राहू लागले होते, असे स्तुतीच्या बाबांनी पोलिसांना सांगितलं. त्यांनी डॉक्टर बंगाबद्दल सांगितलं की ते खूप टॉर्चर करत होते आणि ते खूप त्रास देत होते स्तुतीला, आणि ते म्हणायचे की लग्न करण्याची काय गरज आहे, लग्नाशिवाय पण तर मुली राहतात ना, काय गरज, म्हणजे लग्न करू नको, असं त्यांचं म्हणण्याचं तात्पर्य होतं, असं स्तुतीच्या बाबांनी पोलिसांना सांगितलं. स्तुतीने आपल्या सुसाईड नोटमध्ये डॉक्टर बंगाबद्दल चांगलं सांगितलं आणि त्यांनी खूप मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याबद्दल चांगलं लिहिलं. पण तिच्या बाबांनी अगदी याच्या उलट सांगितलं की डॉक्टर बंगा तिला खूप टॉर्चर करत होते आणि लग्न करू नको असं म्हणत होते. ह्या दोन्ही थेरी एकमेकांसोबत मॅच करत नाही. आता पुढचा जो तपास आहे तो पोलिसांनी सुरू केलेला आहे. बघूया आता पुढल्या तपासात काय मिळते. याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या